श्री बाळूमामा प्रसन्न. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त प्रसन्न. श्री स्वामी समर्थ. आपण सर्वजण देवधर्म करतो, देवपूजा करतो, पूजा अर्चा करतो, मनापासून श्रद्धा करतो. पण आपणास देव दिसला आहे काय प्रत्यक्षात? देवाची कृपा आपल्यावर झालेली आहे का? ओळखायची तर कशी? आपल्यावर देवाची कृपा कशी झालेली आहे? आपल्या आजूबाजूला दैवी शक्तीचा वावर आहे कसा ओळखायचे? हे आज आपण जाणून घेऊया. तत्पूर्वी सर्वात महत्वाची सूचना, सदरच्या व्हिडिओ मार्फत कोणत्याही प्रकारची अंधश्रद्धा पसरवण्याचा मुळीच उद्देश नाही. जर कोणाला असल्या गोष्टी पटत नसतील तर त्यांनी कृपा करून आत्ताच हा व्हिडिओ स्किप करावा आणि कोणत्याही प्रकारची कमेंट करू नये. ज्यांना असल्या गोष्टी पटतात त्यांच्यासाठीच हे व्हिडिओ बनवले गेले आहेत. जेव्हा आपण कोणतीही साधना करतो, पारायण करतो, देवपूजा करतो, जप तप करतो, त्यावेळेस आपल्या शरीराच्या आणि शरीराच्या आजूबाजूला दैविकतेचे चक्र तयार होते. यालाच दैविक सुरक्षा चक्र असे म्हणतात. आपल्या आजूबाजूला दैविक शक्तीचा वावर आहे, देवाची कृपा आहे. ती कशी ओळखायची ते पाहू. ज्यावेळेस आपण देवासमोर दिवा पेटवतो तेव्हा देवातली ज्योत वरच्या दिशेने सरळ रेषेत डावी उजवीकडे न हलता सरळ रेषेत वाढत जात असेल तर समजून जा की दैविक शक्ती आपल्या आजूबाजूलाच वावरत आहे. ज्यावेळी आपण गोमुखीतून रुद्राक्ष माळेचा जप करत असतो त्यावेळी अचानक शरीरात व नसात रोमांच होत असेल, सुखद अनुभव येत असेल, समाधान वाटत असेल तर दैविक शक्ती तुमच्या जवळपासच आहे, देवाची कृपा तुमच्यावरच आहे हे समजून जावे. दर गुरुवारी स्वामी समर्थांच्या मठात दर्शनासाठी गेले असाल तर तेथून जरी घरी आल्यानंतर शुभ संकेत मिळत असतील तरी सुद्धा समजून जावे. शिवलिंगावर रुद्राक्षीचा अभिषेक केल्यावर आपल्याला मनात वाईट विचार, क्रोध, भय, चिंता, भीती नाहीशा होत असेल, मनात सुख आणि समाधान वाटत असेल, हलके वाटत असेल तरी समजून जा. ज्यांच्या स्वप्नामध्ये जुन्या घराचे देव म्हणजेच मूळ देव दिसतात त्यांनी समजून जावे की तुम्हाला मूळ देव हाक देत आहेत, कृपा देत आहेत. जे कुलदेवाची वर्षातून एकदा सुद्धा ओटी भरत नाहीत अशा घरातील स्त्रीला कोणीतरी बाहेरून तिची ओळखीची सुवासिनी स्त्री अचानक भेटायला येते. चालता बोलता अचानक तिच्या तोंडातून कुलदेवी तिची ओटी भर असे सांगत असते. त्यावेळी ती कुलदेवी त्या स्त्रीच्या मुखातूनच बोलत असते आणि आपली ओठी भरून घेत असते. तर समजून जावे आपल्यावर कुलदेवीची कृपा आहे, कुलदेवी आपल्या सोबतच आहे. ज्या घरामध्ये मूळ देव असतो त्या घरामध्ये उन्हाळ्याच्या गरमीत सुद्धा थंड गारवा जाणवतो. तसेच त्या घराची जमिनीवर पाय ठेवला तरी थंडपणा जाणवतो. घरात प्रवेश करतात प्रसन्नता, शांतता वाटते, आनंदमय वाटते. तेथे दैवी शक्ती आपल्या सोबतच असते. शिर्डी, गाणगापूर, नरसिंहवाडी, अक्कलकोट, शेगाव, आदमापूर यासारख्या तीर्थक्षेत्रावर गेल्यावर प्रवासात काही अडचणी आल्यास त्यात अचानक मदतीसाठी कोणीतरी धावून आल्यावर समजून जावे आपल्या सोबत दत्त कृपा आहे,
बाळू मामांची कृपा आहे, स्वामी समर्थांची कृपा आहे. घरातल्या व्यक्तीला अंगात ताप आल्यास, ताप उतरत नसल्यास गाणगापूरचे भस्म, खंडोबाचा भंडारा, बाळूमामांचा भंडारा, लाल गुलाल, देवाचा भस्म हे जरी अंगाला लावले तरी आपली उष्णता शरीराबाहेर काढली जाते. मोठ्या प्रमाणात घाम सुटतो. त्यामुळे आजारी व्यक्तीला आराम मिळतो, लवकर बरे वाटू लागते. हे असे घडत असेल तर समजून जावे देव आपल्या सोबतच आहेत. आजही देवाला काही ठिकाणी कौल लावले जातात. काही मंदिरात देवाच्या 2 भुयांच्या वरच्या बाजूला तांदळाचा किंवा गव्हाचा डावा उजवा असे 2 कौल लावले जातात व देवाऱ्यासमोर विचारणा केली जाते, सकारात्मक आणि नकारात्मक, डावा आणि उजवा. हे सुद्धा आपल्याला देवाची कृपाच दाखवत असतात. हे सत्य आहे. काही ठिकाणी फुलांचाही वापर होतो. अशा प्रकार कोकणात प्रामुख्याने पाहायला मिळतो. यामध्ये देवाचे खरे तत्व दिसून येते. अनेकांना त्याचे चांगले अनुभव आहेत. पण काही लोकांना या श्रद्धा अंधश्रद्धा वाटतात. पण ज्यांना अनुभव आलेत त्यांनी स्वतः आणि प्रत्यक्षात आपल्या सर्वांना दाखवले सुद्धा आहेत. लहान बाळ ज्यावेळी हसत खेळत काही इशारा करत असेल तर समजून जावे की तिथे दैवी शक्ती वावरत आहे. कारण लहान बाळांना कोणती तरी प्रतिकृती जाणवत असते. पण ती समजून घेणे त्यांच्या विचाराच्या पलीकडे असते. रस्त्यावरून किंवा आडवाटेवरून जाताना अचानक लख्ख प्रकाश डोळ्यासमोर येतो व आपण आपले डोळे दोन्ही हाताने झाकून घेतो. त्यानंतर हळूच डोळे उघडून पाहतो. तो लख्ख प्रकाश गायब झालेला असतो. त्यावेळी आपल्या मनात विचार करतो की हे काय कसे घडले असे. जर चांगला अनुभव येत असेल, त्यानंतर चांगली घटना घडत असेल तर समजून जावे दैवी शक्ती आपल्याला अनुभूती देत आहे, आपल्या सोबतच आहे, रक्षण करते आहे. जे व्यक्ती संकटाच्या पेचात सापडलेले आहे, आज तरी आपले काम होईल का? ऑफिसमध्ये आपल्याला साहेब ओरडतील का? आपल्याला नोकरी मिळेल का? व्यवसायात यश मिळेल का? सतत घाबरत असेल, अशा भयपोटी व्यक्तींच्या गळ्यात वैजयंती माळ धारण करून कामासाठी घराबाहेर पडले असता त्यांच्या सर्व अडचणी शिथिल होतील, सर्व कामे सुरळीत पार पडतील व हळूहळू आपले मन हलके होऊन जाऊन देवाची कृपा आपल्यावर सदैव होत राहील. ज्या घरातील व्यक्ती आजारामुळे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहेत, अशा घरातील व्यक्तींच्या गळ्यात अन्नाचा एकही घास उतरत नाही. रात्री त्यांना काय रिपोर्ट येईल याचे टेन्शन बसले असेल, भीती सतावत असेल, झोप ही लागत नसेल, अशा वेळी देवाच्या समोर नारळ ठेवून गाभाऱ्यात सकारात्मक आणि चांगली दृष्टी ठेवून नारळ देवाऱ्यासमोर कुलदेवासमोर ठेवल्यानंतर चांगला अनुभव आल्यास समजून जावी देवाची कृपा आपल्यावर आहे, कुलदेवीची कृपा आपल्यावर आहे. देव हा उघड्या डोळ्याने कधीच दिसत नाही, दिसणार सुद्धा नाही. तो फक्त मी आणि तुझ्या आजूबाजूलाच आहे, चारी बाजूला आहे. देवाचे नामस्मरण करत राहा, अद्भुती मिळते. कळत न कळत ओळखीच्या अनोळखीच्या व्यक्तीच्या स्वरूपात देव आपल्या समोर येतो, पण तो आपणास दिसत नाही. त्यामुळे प्रत्येकाची कदर करत राहा. मागणाऱ्या व्यक्तीला देत राहा, कारण मागणाऱ्या व्यक्तीला देण्यासाठी आपणास देवाने तसा आशीर्वादच दिला आहे.
ज्यावेळी आपण देवाची पूजा करत असतो, देवाऱ्यासमोर एकांतात ध्यान करत असतो, एकांत म्हणजे तर इतर कोणीही नाही, फक्त देव आणि आपणच, त्यावेळी अचानक हलका सुगंधी वास येतो. त्यावेळी समजून जावे की देव आपल्याला भेटायला आला आहे व तो अदृश्य अवस्थेत आहे. यामध्ये जो दत्त महाराजांचे ध्यान करतो त्याला चाफ्याच्या फुलाचा वास येतो. स्वामी महाराजांचे ध्यान करतेवेळी बकुळीच्या फुलांचा वास येतो. शिवशंकरांच्या ध्यान करतेवेळी परिजातकाच्या फुलाचा वास येतो. भगवान विष्णू व त्यांच्या अवतारापैकी कोणाचेही ध्यान करत असताना चंदनाचा वास येतो. कोणत्याही देवीची उपासना करताना मोगरा किंवा माळीच्या फुलाचा वास येतो. त्यावेळी समजून जावे शिवलिंगावर पंचामृताचे अभिषेक करतेवेळी किंवा जल अर्पण करतेवेळी अचानक साप दिसणे हा सुद्धा एक दैविक आणि चमत्कारिक अनुभव आहे. ज्या स्त्रिया घरामध्ये देवीचा घट ठेवतात व त्याची मनोभावे पूजा करतात, त्या स्त्रीला स्वप्नामध्ये हिरवी साडी घातलेल्या स्त्रीचे दर्शन होते. अशा स्त्रीला कुलदेवीचा आशीर्वाद आहे हे समजून जावे. जो दत्त गुरूंची भक्ती करतो, गुरुचरित्राचे पारायण करतो, रात्री डाव्या कुशीवर झोपले असता त्यांना दैविक शक्तीचे संकेत प्राप्त होतात. यामध्ये काहींना स्वप्नामध्ये देवीचे दर्शन सुद्धा होते. त्यावेळी सुद्धा समजून जावे देवीची कृपा आपल्यावर आहे, आपल्या भक्तीवर प्रसन्न झाले आहे.